जय हिंद आणि सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम तुमचं सर्वांचं माझ्याकडून एक वेगळ्या भूमिकेमध्ये मनपूर्वक असं स्वागत। माझं मूळ गाव सांगली जिल्ह्यामधील कडेगाव तालुक्यामध्ये शिवणी हे असून माझं 10वी पर्यंतचं शिक्षण माझ्या मूळ गावामध्ये झालेलं आहे। प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आणि माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये झालेलं आहे। त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मी पुण्यामध्ये गेलेला आहे। 11वी 12वी ज्युनियर कॉलेजचं शिक्षण आणि पुढील वैद्यकीय शिक्षण BMS ही पदवी ही मी भारती विद्यापीठ पुणे या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्याससुद्धा मी पुण्यामध्येच केलेला आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये पोलीस दलामध्ये पोलीस अधिकारी म्हणून माझी निवड झाल्यानंतर 1 वर्षाचं प्रशिक्षण मी नाशिक या ठिकाणी पूर्ण केलं आणि त्या प्रशिक्षणानंतर माझी पहिली पोस्टिंग मुंबई शहरामध्ये 6 वर्षांसाठी झालेली होती। त्या पोस्टिंगच्या दरम्यानमध्ये मानपूर पोलीस स्टेशन जे सर्वात खडतर असं पोलीस स्टेशन त्याची पहिली पोस्टिंग मी केलेली आहे। तिथे पोस्टिंग झाल्यानंतर बदली करण्यासाठीच प्रयत्न चालू असतो किंवा हजर झाल्यानंतर सुद्धा सीक रिपोर्ट करून पुन्हा बदली करण्यासाठी प्रयत्न केला जातो। पण त्या खडतर प्रतिकूल परिस्थितीमध्ये पहिली पोस्टिंग पोलीस दलामधला नवीन अनुभव 2 वर्षे यशस्वीपणे पूर्ण करून पुढे चेंबूर पोलीस स्टेशन आणि 2 वर्षे प्रोटेक्शन ब्रँच असं 6 वर्ष केल्यानंतर नवी मुंबई शहरामध्ये माझी आता 5 वर्षांपेक्षा जास्त पोस्टिंग झालेली आहे। या ठिकाणी सुद्धा मी कोविड नियंत्रण कक्ष, त्याचबरोबर सायबर गुन्हे कक्ष आणि आता विशेष शाखेमध्ये नागरी सुविधा केंद्र, परदेशी नागरिक नोंदणी विभाग आणि पोलीस सुविधा केंद्र हे 3 विभाग हाताळत होतो आणि आता या वेगळ्या भूमिकेमध्ये मी आपल्या समोर आलो। मला सांगायला तुम्हाला आवडेल की शिक्षण आणि सामाजिक कार्य हे मी लहान वयापासूनच करतोय। त्यानंतर डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा हे करत असताना सुद्धा मी सामाजिक कार्यच करत होतो। सामाजिक कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी, त्याला असलेल्या मर्यादा, कायदा, सत्ता याचा अधिकारांच्या असलेल्या मर्यादा, मनुष्यबळ आणि आर्थिक निधी या मर्यादांचा विचार करता त्यावेळेचं सर्वोत्तम क्षेत्र म्हणून मी प्रशासनामध्ये येण्याचा निर्णय घेतला। माझं ग्रामीण भागामध्ये गेलेलं बालपण, खेळाची आवड, बंडखोर स्वभाव याच्यातून मी पोलीस दलाला युनिफॉर्म सर्व्हिसला प्रथम प्राधान्य दिलं आणि पोलीस दलामध्ये मी पोलीस अधिकारी म्हणून काम केलं। माझी एकूण सेवा ही 12 वर्षे झालेली आहे। 12 वर्षाच्या या सेवेमध्ये प्रशासनामध्ये किंवा पोलीस दलामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी आपण ऐकलेल्या असतील किंवा नकारात्मक अनुभव मलासुद्धा या पोलीस दलामध्ये येण्यापूर्वी आणि आल्यानंतर ऐकायला मिळालेले होते। पण मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की या 12 वर्षाच्या सेवेमध्ये मला स्वतःला वैयक्तिक असा कोणताही नकारात्मक अनुभव आलेला नाही आहे। सर्व व्यवस्था माझ्यासाठी चांगल्या पद्धतीनं काम करत होती। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला माझ्या अधिकार पदापेक्षा मोठ्या स्तरावरती काम करण्याची संधी दिली। त्याचबरोबर माझे सहकारी आणि कनिष्ठ पोलीस अंमलदार यांनी सुद्धा मला चांगल्या पद्धतीनं साथ दिली। माझ्या प्रत्येक योजनेला त्यांनी प्रेरित होऊन एक उत्तम साथ देण्याचं काम केलं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मला लोकांशी संवाद साधण्याची, लोकांमध्ये मिसळून जाऊन त्यांच्यामध्ये काम करण्याची आवड असल्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतल्या प्रत्येक नागरिकांनी सुद्धा माझ्या या प्रत्येक चळवळीमध्ये, प्रत्येक कामामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे आणि म्हणूनच मी नाविन्यपूर्ण अशा काही योजना माझ्या जीवनामध्ये राबवू शकलो। स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना लेखक, प्राध्यापक आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून मी काम केलेलं आहे। त्यावेळची माझी पहिली नाविन्यपूर्ण योजना होती की महाविद्यालयाशी संलग्न असलेलं स्पर्धा परीक्षा केंद्रांची स्थापना करणे। मी स्वतः अभ्यास करत असताना अनेक महाविद्यालयांशी, संस्थांशी मी संपर्क साधून स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याबाबत त्यांना प्रबोधन केलं, मार्गदर्शन केलं आणि त्याची व्यवस्थापनाची अशी एक निश्चित योजना दिली आणि 100 पेक्षा जास्त महाविद्यालयांमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू झालं। त्याच्या पाठीमागं प्रमुख उद्देश हाच होता की
शालेय जीवन घेत असताना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास झाला तर मास्टर डिग्री घेतल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन केल्यानंतर आपला वेळ स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये जाणार नाही आहे. त्याचबरोबर पुस्तकांची मर्यादा स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये असताना होती, त्यामुळे जे अवघड विषय होते, विज्ञान आणि तंत्रज्ञान असेल, कृषीशास्त्र असेल, माहिती आणि तंत्रज्ञान असेल, तंत्र मुलाखतीचे असेल, या कमकुवत विषयांकडे मी माझ्या स्वतःच्या भाषेमध्ये लेखन कौशल्य वापरून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना, आर्ट शाखेच्या विद्यार्थ्याला सुद्धा विज्ञान सायन्स विषय हे समजतील अशा भाषेमध्ये मी पुस्तकांचं लेखन केलं आणि अनेक विद्यार्थी माझ्या पुस्तकांचा अभ्यास करून मार्गदर्शनाचा अभ्यास घेऊन मोठ्या स्तरावरती अधिकारी म्हणून काम करतायत. पोलीस दलामध्ये सुद्धा पहिली जी माझी योजना होती ती कोविड नियंत्रण कक्षामध्ये काम करत असताना ई पास जो आपण बघितलेला होता तो नवी मुंबई स्तरावरती आपण पहिल्या दिवशी कोविड नियंत्रण कक्ष स्थापन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 11 वाजता NME पास नावाची संकल्पना मी प्रत्यक्ष कृतीमध्ये आणून पिले कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या मार्गदर्शकांचा सहभाग घेऊन पोलीस आयुक्त यांच्यासमोर सादर केली आणि दुसऱ्या दिवशी 5 वाजता आपण NME पास, ज्यावेळेला नागरिकांना बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता त्यावेळेला 3 तास बाहेर पडण्यासाठी NME पास आपण दिलेला होता. 7 दिवस त्याचा अहवाल DG ऑफिसला जात होता आणि DGP ऑफिसकडून माझ्या या योजनेची माहिती घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्र स्तरावरती कोविड-19 ई पास ही संकल्पना राबवण्यात आली. त्या पासमध्ये सुद्धा मी तांत्रिक बाबींचा व्यवस्थित वापर केलेला होता, जेणेकरून त्याच्यावरती असलेला QR कोड स्कॅन केल्यानंतर तो पास खरा आहे की खोटा आहे हे नवी मुंबईतल्या व्यक्तीचा पास कोल्हापूरमधल्या किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही व्यक्तीनं स्कॅन केला तर त्याची संपूर्ण अर्ज केल्यापासून कागदपत्रांपासून सर्व गोष्टींची माहिती त्या व्यक्तीला दिसत होते. अशा प्रकारे उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून तो ई पास संकल्पना मी राबवलेली होती. आता दुसरी संकल्पना मी नवी मुंबई पोलीस दलामध्ये जी राबवली ती जागरूक नवी मुंबईकर अभियान. आपल्याला जर गुन्ह्यांना प्रतिबंध करायचा असेल, कारण की पोलीस दलामध्ये 2 प्रमुख कामे येतात. पहिलं काम आहे गुन्ह्यांना प्रतिबंध करणे आणि दुसरं काम आहे जे गुन्हे घडलेले आहेत त्याच्या पाठीमागे सत्य शोधन करणे. पण आपण दुसऱ्या कामामध्ये व्यस्त राहिल्यामुळे गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याचं महत्त्वाचं काम याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मी त्या भागावरती काम केलं आणि नागरिकांमध्ये जाऊन पोलीस स्टेशनच्या मदतीने अनेक प्रबोधनात्मक मार्गदर्शन प्रशिक्षणांचं कार्यक्रमांचं आयोजन केलं आणि 2 वर्षामध्ये 550 पेक्षा जास्त अधिक व्याख्यानाचे प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अन्य लोकांकरता सुद्धा ऑनलाईन माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रबोधन व्हॅन ज्याच्यावरती स्क्रीन होती त्या स्क्रीनच्या माध्यमातून सुद्धा असं साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचवून गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये सर्वात 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या की सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणूक ही मोठ्या प्रमाणावरती होते. त्या गुन्ह्यांना कमी करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केला आणि दुसरा आता आपण सर्वांनी जो अनुभवला होता बालकांची, महिलांची आणि नागरिकांची सुरक्षितता, त्या विषयावरती सुद्धा मी अनेक सेमिनार घेतलेले आहेत. सर्वात महत्त्वाची जी योजना होती ती नशामुक्त नवी मुंबई किंवा नशामुक्त युवा पिढी. कारण की युवक हे वैयक्तिक, कौटुंबिक, समाज आणि कोणत्याही राज्य देशाचं भवितव्य असतात. आपल्या या नवी मुंबई शहरामध्ये नशामुक्ती जास्त प्रमाणामध्ये शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, सामाजिक संस्था या सर्वांची मदत घेऊन हे नशामुक्तीचं अभियान मी मोठ्या प्रमाणावरती राबवलं. त्याचबरोबर परदेशी नागरिक नोंदणी विभाग जो माझ्याकडे होता त्या परदेशी नागरिक नोंदणी विभागाच्या माध्यमातून सुद्धा भारतामध्ये नवी मुंबईमध्ये राहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक परदेशी नागरिकाची नोंदणी करून जे बेकायदेशीर कामं करतात अशा प्रत्येक परदेशी नागरिकावरती आपल्याला कारवाई कशी करता येईल याची नियोजनबद्ध योजना तयार करून पोलीस विभागातील अन्य विभागांची मदत घेऊन त्यांच्यावरती कठोर कारवाई केलेली आहे. काही विशेष मोहीमसुद्धा आपण राबवलेल्या होत्या आणि दैनंदिन कामकाजाचा भाग म्हणून सुद्धा आपण त्यांच्यावरती कठोर कारवाई करत होतो. अशा पद्धतीनं आपण ते काम करून या नाविन्यपूर्ण योजना लोकांच्या सहभागामधून अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न केला. पोलीस दलामध्ये जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम होते, व्हॉट्सअप चॅनेल असेल, सायबर हेल्पलाईन असेल, सायबर संदर्भातली प्रशिक्षणं असतील,
अधिकारी, पोलीस अंमलदार यांना सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम केलं. आणि सर्वात महत्त्वाचं, या 10 वर्षामध्ये माझा मोबाईल नंबर मी कुणालाही देण्याला नाही म्हटलेलं नाही आहे. सायबर गुन्ह्यामध्ये काम करत असताना सुद्धा माझा नंबर लोकांकडे गेलेला होता. ई-5च्या सेवेमध्ये सुद्धा माझा नंबर नागरिकांकडे गेलेला होता. आणि आता नागरी सुविधा केंद्र हाताळत असताना माझा नंबर सर्व नागरिकांकडे होता. मला हा विश्वास निर्माण करायचा होता की पोलीस से ना किसी से दोस्ती ना किसी से दुश्मनी असं म्हटलं जातं, पण मी असा पोलीस अधिकारी आहे की पोलीस दलामध्ये सुद्धा मी माझं वेगळेपण निर्माण केलेलं आहे. आणि नागरिकांना सुद्धा पोलीस अधिकारी हा फक्त अधिकार गाजवणारा असतो असं नाही आहे, तर तुम्ही खरंच चांगले असाल, सर्वसामान्य नागरिक असाल आणि कायदे आणि नियमांचं उल्लंघन करत नसाल तर पोलीस हा तुमचा मित्र आहे. आणि जो नियमांचं उल्लंघन करतो, बेकायदेशीरपणे वागतो, त्याच्यावरती कठोर कारवाई मला बोलण्यातून किंवा वर्तणुकीतून करण्याची गरज नाही पडली, तर ती माझ्या कामातून, कायद्याच्या अभ्यास आणि अंमलबजावणीतून अतिशय योग्यपणे केलेली आहे. त्यामुळे तो संदेश देण्यामध्ये सुद्धा मी गुन्हेगारांना कमी पडलेलं नाही आहे. अशा पद्धतीनं उच्च दर्जाचं काम करत असताना आपला सर्वांना प्रश्न पडला असेल की मी हे सर्व व्यवस्थित चालत असताना, सर्व जीवन एकदम नियोजनबद्ध होत असताना या अचानक राजकीय क्षेत्राकडे का वळलो. त्याला राजकीय क्षेत्र आणि सध्या असलेलं राजकीय क्षेत्रातील नेतृत्व आणि त्यांची वर्तणूक याच्यामुळे तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला आहे. पण मी आत्ताचं फक्त राजकारण बघत नाही आहे, तर इतिहासापासून आत्तापर्यंत आपल्याकडे जे राजकारण आलेलं आहे त्या इतिहासाचा अभ्यासक, राज्यशास्त्राचा शास्त्रीयदृष्ट्या केलेला अभ्यास, लोकांच्या असलेल्या समस्या आणि माझ्या जीवनाची ठरवलेली निश्चित नियोजनबद्ध दिशा यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग होता की प्रशासनाचा अनुभव हा मला फक्त 10 वर्षांसाठीच घ्यायचा होता. 1 वर्ष ट्रेनिंग, 1 वर्ष परीक्षाविधीन कालावधी आणि 10 वर्ष सेवा असं झाल्यानंतर मी माझ्या पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा हे देणारच होतो. या क्षेत्रामध्ये उच्च दर्जाचं काम केल्यानंतर सुद्धा ही नोकरी मी आनंदाने करत असताना सुद्धा मी हा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय मी अगोदरच ठरवलेला होता, कारण की मला पूर्ण वेळ लोकांसाठी काम करण्याची पहिल्यापासूनच इच्छा होती. पण स्वतः आर्थिकदृष्ट्या कमाई करून, ज्ञान प्राप्त करून, लोकांशी संवाद साधून, लोकांच्या समस्या जाणून घेऊन ज्या वेळेला आपण या क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी स्वतःला सक्षम समजू, त्यावेळेला मी या क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय माझा निश्चित होता. देशाची कायदा निर्मिती आणि धोरण निर्मितीमध्ये मला काम करायचं होतं. आणि ते काम करण्यासाठी आपल्याला फक्त बुद्धिवर्गी वर्गामध्ये जाऊन चालणार नाही आहे, तर व्यवस्था सुधारायची असेल तर प्रत्यक्ष रस्त्यावरती उतरून, मैदानावरती उतरून मी लढाई करणारा कार्यकर्ता आहे. आणि ही लढाई मी कोणा व्यक्तीविरुद्ध करत नाही आहे, कोणत्या नेत्याविरुद्ध करत नाही आहे, कोणत्या व्यवस्थेविरुद्ध करत नाही आहे, तर ही लढाई माझी स्वतःच्या असलेल्या विचारांची आहे. आणि तो विचार मला लोकांपर्यंत पोहोचायचा आहे, लोकांच्या समस्या सोडवायच्या आहे. आणि या समस्या सोडवताना जागरूक आणि जबाबदार नागरिकांची साथ मला घ्यायची आहे. या माध्यमातून मी निवडणुकीच्या प्रक्रियेमधून लोकांशी संवाद साधणार आहे, लोकांशी भेटणार आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल, कोणत्याही जाती धर्मामध्ये असाल, कोणत्याही प्रांतामध्ये असाल, पण आपण सर्वजण सर्वप्रथम नागरिक आहोत. 77 वर्ष झालं आपल्या देशाला स्वतंत्र होऊन, पण 77 वर्ष झाल्यानंतर सुद्धा प्राथमिक ज्या आपल्या गोष्टी आहेत त्या अजून आपल्या पुढे समस्या म्हणूनच स्थान मांडलेल्या आहेत. या समस्या कधी सुटणार आहेत किंवा नाही आहे याच्यावरती फक्त आपण चर्चा करतो. प्रत्येकजण आपल्या जीवनाचा, वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनाचा विचार करतो, पण समाज, राज्य आणि देशाचा विचार आपण कमी करायला लागलेला आहे. त्यामुळेच राजकारणात उतरल्याचा माझा निर्णय हा सुद्धा आपल्याला धक्कादायक असा वाटलेला आहे. पण अब्दुल कलामांनी सांगितले की या देशाला बुद्धिमान आणि हुशार लोकांची गरज नाही आहे. या देशाला, या समाजाला देशाविषयी तळमळ असणाऱ्या आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. माझ्याकडं ती धमक आहे, निश्चित विचार आहे, निश्चित योजना आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समारोप करताना मला सांगायची आहे, मी अपक्ष म्हणून जरी निवडणूक लढवत असलो तरी मी एकटा नाही आहे.
किंवा पक्षीय संघटना माझ्या पाठीमागे नाही आहे, कारण की पक्षाची विचारधारा आज निश्चित राहिलेली नाही आहे, ती बदलणारी आहे आणि नेत्यांची भूमिकासुद्धा बदलणारी आहे. माझी भूमिका ही नागरिकांच्या समस्या सोडवण्याची आहे आणि माझा पक्ष आहे जागरूक, जबाबदार, नवी मुंबईकर आणि हे सर्व नागरिक. त्यामुळं या पक्षाची ताकद कोणत्याही पक्षाच्या ताकदीपेक्षा निश्चितच मोठी आहे आणि म्हणून त्या भूमिकेवरती मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवतोय. निवडणुकीचं तंत्र, नियोजन, व्यवस्थापन या गोष्टी जरी मला नवीन असल्या तरी माझ्याकडं समन्वयकांची फौज आहे, सामाजिक संस्थांची फौज आहे, कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांशी मी संवाद साधलेला आहे, शाळा महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, युवकांची माझ्याकडे फौज आहे, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामधील काम करणारे बुद्धिवादी लोक असतील, पोलीस दल असतील, वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणारी सरकारी क्षेत्रातील नोकरदार असेल किंवा स्थानिक गाववाल्यांचा विषयसुद्धा तुमच्या मनामध्ये संशय असेल, अनेक स्थानिक गाववाल्यांशी मी स्वतः संवाद साधलेला आहे, त्यांना भेटलेला आहे, त्यांना मदत केलेली आहे, त्यांच्या समस्यांवरती चर्चा केलेली आहे. त्यामुळं त्यांचाही पाठिंबा मला आहे. त्यामुळं सर्व जागरूक आणि जबाबदार नवी मुंबईकर माझ्या पाठीमागे आहेत. 10 दिवस आता माझ्याकडे शिल्लक आहेत. या 10 दिवसामध्ये आज मी तुमच्याशी प्रत्यक्ष भेटतोय आणि निवडणूक मैदानामध्ये उतरण्याचं खुलेआमपणे जाहीर करतोय. पण माझं हे काम, माझं ही ओळख ही खऱ्या अर्थानं कामातून आहे. माझं काम हीच खऱ्या अर्थानं माझी ओळख आहे, तोच खऱ्या अर्थानं माझा प्रचार आहे. आणि तुम्हाला जी निवडणुकीची मी काही योजना दिलेली आहे, संकल्पपत्र दिलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा मी माझा विचार व्यवस्थितपणे मांडलेला आहे. कुठल्याही नेत्याचं, कुठल्याही पक्षाचं तुम्ही जाहीरनामा बघू शकता, त्यामध्ये त्यानं कोणतीही कालमर्यादा दिलेली नाही आहे. मी प्रशासनामध्ये काम करत असताना कायदा, नियम, कालमर्यादा आणि त्याचे रिझल्ट्स याच्यावरती काम करतो. निवडणूक लढवताना आम्ही एक निश्चित योजना तयार केलेली आहे, त्याची कालमर्यादा ठरवून दिलेली आहे, त्याची अंमलबजावणीची यंत्रणासुद्धा दिलेली आहे. आणि ही तात्पुरती योजना नाही आहे, निवडणूक जिंकण्यासाठी तयार केलेली नाही आहे, तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारख्या सर्व जागरूक, जबाबदार, बुद्धिवादी, शिक्षित लोकांना सोबत घेऊन आपल्याला ही व्यवस्था चांगली करण्याची ही चळवळ आहे, राजकीय सुधारणा करण्याची ही चळवळ आहे आणि आपल्या देशाला बलशाली बनवण्याची ही चळवळ आहे. ही चळवळ आपल्याला निरंतरपणे चालवायची आहे. जपानसारख्या देशाचं आपल्याला उदाहरण घ्यायचं आहे. 10 करोड लोकसंख्या असलेला जपान आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे, वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये तो सक्षम आहे आणि नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक खेळामध्ये सुद्धा जपानने 10 गोल्ड मेडल मिळवून दुसरं स्थान मिळवलेलं आहे. 10 करोड लोकसंख्या असलेला जपान जर सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर होत असेल आणि 10 करोड लोकसंख्या असताना 10 गोल्ड मेडल जिंकत असेल आणि भारत जर 140 करोड लोकसंख्या असताना एकही गोल्ड मेडल जिंकत नाही आहे आणि संपूर्ण ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये आपल्याला फक्त जर 2 गोल्ड मेडल मिळत असतील तर याच्यासारखी दुर्दैवाची कोणती गोष्ट नाही आहे. आणि याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे आपल्याकडं निश्चित योजना नसणे, त्याची अंमलबजावणी नसणे, अंमलबजावणी करण्यासाठी सर्व स्तरातील लोकांचा सहभाग न घेणे. कारण की आपल्याकडं क्षमता निश्चितच आहे. जगामधल्या वेगवेगळ्या प्रमुख ज्या कंपन्या आहेत, वेगवेगळी क्षेत्र आहेत, ती भारतीय व्यक्ती प्रमुख पदावरती काम करतात. पण भारतामध्ये शिक्षित लोक, उच्च शिक्षित असलेले, बौद्धिक क्षेत्रामध्ये काम करणारे, वेगवेगळ्या क्षेत्रामधले तज्ज्ञ असणारे राजकारणामध्ये किंवा उच्च स्तरावरती आपल्याला कमी दिसत आहेत. त्याचं कारणच हे आहे की ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करणं गरजेचं आहे त्या क्षेत्रापासून आपण दूर राहतो. आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे आपल्याकडं असलेली भीती. ती भीती आम्ही पहिल्यांदा काढून टाकणार आहे की सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा नेतृत्व करू शकतो. देश आपला कोण चालवतोय, राज्य कोण चालवतंय, शहर कोण चालवतंय याचा कधीतरी विचार करणं गरजेचं आहे. जो गावामध्ये शेती करत असलेला शेतकरी आपल्याला अन्न पुरवतोय, सरहद्दीवरती छातीवरती कधीही गोळी लागणार आहे याची जाणीव असताना सुद्धा निरंतरपणे संरक्षण देणारा व्यक्ती आपला देश चालवतोय, आपल्याला सुरक्षित ठेवतोय. असंख्य अडचणी असताना सुद्धा शासकीय व्यवस्थेमध्ये देश सेवा करण्यासाठी येणारा प्रत्येक व्यक्ती आपला देश चालवतोय. आणि आपली परिस्थिती प्रतिकूल असताना सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याचा काहीतरी विचार घेऊन चालणारे तुमच्या आमच्यासारखे
प्रत्येक व्यक्ती हा देश चालवतोय आणि शेवटचा गट आहे मजूर, कनिष्ठ काम करणारा गट, तो सुद्धा आपल्या या देशामध्ये देश घडवण्यासाठी योगदान देतोय. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण मध्यमवर्गीय लोक हा देश चालवतोय, ही व्यवस्था चालवते, पण आपलं नेतृत्व प्रस्थापित वर्ग करतोय. समाजामध्ये आता 2 वर्ग निर्माण झालेले आहेत, प्रस्थापित आणि जे बळीत आहेत, जे पीडित आहेत. आपल्याला प्रस्थापित वर्गाला विरोध नाही आहे, पण प्रस्थापित वर्गानं वंचित वर्गांचं किंवा सर्वसामान्य नागरिकांचं नेतृत्व करणं गरजेचं आहे. एका बाजूला ते प्रस्थापित अधिक श्रीमंत होत चाललेले आहेत, अधिक व्यवस्थांचा लाभ घेत चाललेला आहेत, त्यांच्यासाठी कायदे नियम सर्व व्यवस्थित करत आहेत, आणि आपण 80% जी सर्वसामान्य जनता आहे त्याचा विचार कोणीही करत नाही आहे. आपले प्रश्न वाढतच चाललेले आहेत, आपल्या अडचणी वाढतच चाललेल्या आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. आपल्या जीवनाचा दर्जा आणि गुणवत्ता सुद्धा ढासळलेली आहे. आपण सहन करतो म्हणजे त्याला सुद्धा काहीतरी मर्यादा असणं गरजेचं आहे, आणि लोकांच्या मर्यादेचा आता अंत झालेला आहे. लोकांना त्यांच्या प्रश्नासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या धमक असणाऱ्या युवकांची गरज आहे. शिक्षित तंत्रज्ञानाचं ज्ञान असलेल्या नेतृत्वाची गरज आहे. फक्त आपला हा बेलापूर मतदारसंघ नाही आहे, तर नवी मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य आणि देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. आणि त्याच्यासाठी जनता वाट पाहते, आणि आम्ही सर्वजण जागरूक आणि जबाबदार नागरिक नवी मुंबईकर हा पर्याय त्या नागरिकांसाठी घेऊन आलेला आहे. 10 दिवसामध्ये तो पर्याय आम्ही आपणा सर्वांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवणार आहे, आणि एक नवीन आशा, नवीन उदय, नवीन काहीतरी विचार लोकांपर्यंत पोचवून आशादायी आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. विजय तर नक्कीच होईल. विजय जरी झाला नाही आहे, कारण की विजय होईल न होईल हा परिस्थिती ठरवणार आहे. कोण किती मोठा दादा आहे, कोण किती मोठा प्रस्थापित आहे, ही जनता ठरवणार आहे, आणि आमचा विजय निश्चित होणार आहे. पण विजय पराजयाचा विचार न करता ही व्यवस्था सुधारण्याची आमची जी चळवळ आहे ती निरंतर चालू राहणार आहे. त्याच्यासाठी कोणत्याही पदाची आम्हाला गरज नाही आहे, आणि ते पद नसताना सुद्धा आम्ही ती काम करण्याची चळवळ पुढे घेऊन जाणार आहे. तुम्हाला सर्वांना मी आवाहन करतो. माझा क्रमांक 13 आहे, माझं चिन्ह आहे ॲपल, आणि माझं नाव आहे डॉक्टर विशाल माने, आणि माझी प्रचाराची ओळख आहे. माझं काम हीच माझी ओळख, आणि जागरूक जबाबदार नवी मुंबईकर हाच माझा पक्ष आहे. त्यामुळं विजय निश्चित आहे. आपणही या अभियानामध्ये सहभागी व्हा, कारण की आपण ही जागरूक जबाबदार नवी मुंबईकर आहात, जागरूक जबाबदार नागरिक आहात, आणि पत्रकार म्हणून आपली बुद्धिवादी वर्गाची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. मला तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. मी सुद्धा मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझमचा कोर्स केलेला आहे, मास मीडियाचा. मला सुद्धा त्या क्षेत्रामध्ये अभ्यास करण्याचा विचार होता. लेखन करण्याची आवड आहे, प्रेस नोट लिहिण्याची आवड आहे, म्हणून त्या क्षेत्राचा सुद्धा मी अभ्यास केलेला आहे. मी तुमच्यापैकीच एक आहे. 2 महिन्यापूर्वी आपण वाशी समाचार याच्या वर्धापन दिनानिमित्त आपण संवाद साधलेला होता. दुसऱ्यांदा मी आपणाशी संवाद साधतोय. या विचारातून व्यक्ती म्हणून माझी ओळख तुमच्यापर्यंत बऱ्यापैकी पोचलेली आहे. माझं जे वैयक्तिक परिचय पत्रक आहे ते सुद्धा आपण वाचलेलं असेल, त्याच्यातून तुम्ही मला ओळखलेलं असेल. तर नागरिकांसाठी हा चांगला पर्याय पोचवण्याची जबाबदारी तुम्ही यावेळी नक्कीच पार पाडावी, आणि चला बदल घडवूया या आमच्या अभियानामध्ये सहभागी होऊन देशासाठी काहीतरी योगदान देण्याची ही संधी वारंवार मिळत नाही आहे, ती आपल्याला मिळालेली आहे. त्या संधीचं सर्व नवी मुंबईकरांनी सोनं करूया. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.